आता जलवाहिनीची गळती शोधणं होणार सुलभ। गळती शोधक मशीनसाठी निधीची आवश्यकता। इचलकरंजी शहरातील जुन्या जलवाहिनीमध्ये अडकलेला कचरा शोधणे, जमिनीखालील जुने व्हॉल्व्ह शोधणे, जलवाहिनीच्या आकाराची माहिती घेणे, जलवाहिनीची सद्यस्थिती पाहणे अशा कामासाठी महानगरपालिकेच्या विभागाला कसरत करावी लागत होती। यावर उपाय म्हणून गळती शोधक यंत्राद्वारे महापालिकेच्या वतीने प्रात्यक्षिक करण्यात आलं। शहापूर येथील महालक्ष्मी नगरमध्ये कमी दाबाने येणाऱ्या पाण्याच्या काढण्याचा शोध घेताना जमिनीखालील व्हॉल्व्ह अर्धा उघडल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे अशा यंत्रांची इचलकरंजी महानगरपालिकेला गरज असून त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। इचलकरंजी शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे जाळे पसरलेले आहे। 50 ते 60 वर्षापासूनच्या जुन्या जलवाहिनी शोधताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं। अनेक ठिकाणी जमिनीखालील गेलेले व्हॉल्व्ह शोधणे, जलवाहिनीचा आकार पाहणे, अनेक वेळा जमिनीतील विविध ठिकाणी लागलेली गळती शोधणे अवघड होत होतं। गळती काढताना अनेक वेळा गळती एकीकडे, खुदाई दुसरीकडे होत होती। त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेले परिश्रम वाया जाऊन आर्थिक नुकसानही होताना दिसत होतं। यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने बुधवारी शहापूर येथील महालक्ष्मी नगरमध्ये कमी दाबाने पाणी येत असलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गळती शोधक यंत्राद्वारे पाहणी केली। सदर गळती शोधक यंत्राच्या सहाय्याने जलवाहिनीमध्ये असणारा जमिनीखालील व्हॉल्व्ह अर्धवट उघडल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे संपूर्ण भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता। सदर गळती शोधक यंत्राच्या सहाय्याने महालक्ष्मी नगरमधील अनेक दिवसांची कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या दूर झाली। तसेच सदर जलवाहिनीची सद्यस्थिती पाहणीही झाली। त्यामुळे अशा प्रकारच्या मशीनची आवश्यकता महापालिकेला असल्याचे सिद्ध झाले आहे। त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने सदर यंत्र खरेदीच्या हालचाली सुरू केल्या असून आवश्यक असणाऱ्या निधीसाठी प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।